ओम श्री गणेशाय नमः. ओम प्रभु रामचंद्राय सीतामाता नमः. ओम सरस्वती गोविंद गोपाल नमो नमः. श्रोते मंडळी, वारकरी संप्रदाय आणि संत संप्रदाय, काल आपल्यासाठी रामकथा ऐकवण्यात आली. त्याचा उर्वरित भाग आज सादर करीत आहे. तरी सर्वांनी मनापासून हे रामकथा ऐका. ओम श्री गणेशाय नमः. भरत रामायण चांगले एक धर्म रामायण बोलिले. आश्चर्य रामायण कथिले. पहा, एक धर्म रामायण आहे, दुसरं ऐश्वर्य रामायण आहे. बकदा लभ्य ऋषी प्रती मुळापासून इतक्या कथा कैशा वर्णवतील तत्वता. त्या माझी वाल्मिक नाटका धारे कथा राम विजया लागी कथो. तर शतकोटी रामायण कसं जमा करता येईल? म्हणजे वाल्मिकी रामायण आहे, त्याचे जे अनंत एका वाल्मिक ग्रंथाचे अनेक हजारो लाखो ग्रंथ तयार झाले. अनेकांनी अनेक भक्तांनी ग्रंथ तयार केले. त्यापैकी हा एक रामविजय ग्रंथ तयार करण्यात आला. समस्त कवीस नमस्कार. आजो जगद्गुरु आचार्य शंकर. जेने मते उच्छेदोन समग्र शुद्ध मार्ग वाढविला. आणि अनंत ब्रह्मांडाचे जे सद्गुरू शिवभगवान आहेत, त्यांनी आचार्य श्री शंकर म्हणून अवतार घेतला त्या जैनासाठी. आणि संपूर्ण पोथी पुराण धुंडाळून त्यातून एक शुद्ध मार्ग काढला बाहेर. तो मार्ग म्हणजे असा: पूर्वी सत्यवती कुमार तैसाची कलियुगी श्री शंकर. जो ज्ञानाचा सागर जगदोद्धार केला जेने. आणि साक्षात शिवभगवंतांनी ह्या जगामध्ये शंकर या नावानं अवतार घेतला आणि ह्या जगाचा उद्धार केला. ज्ञान म्हणजे काय आणि रामायण म्हणजे काय हे जगाला पटवून दिलं. सकळ मते उच्छेदून सन्मार्ग वाढविला पूर्ण. सकळ मतवादी जंबूक जाण शंकर सिंह गर्जितसे. आणि सिंहासारखे आरोळ ठोकून भगवंताने कुणी काय लिहिलं, कुणी काय लिहिलं, ह्यातलं संपूर्ण ग्रंथ वाचून त्यातून काही चुका होत्या त्या दुरुस्त केल्या आणि सर्व ग्रंथांना उजाळा दिला. सकळ मतवादी दरिद्री शंकर श्रीमंत पृथ्वीवरी संन्यास दीक्षा निर्धारी स्थापिल जेने विधियुक्त. आणि आज जे शंकराचार्य आहेत ते त्यांच्याच गादीवर उत्तराधिकारी म्हणून बसलेले आहेत. हे मतवादी रजनीचर शंकर त्यावरी रघुवीर. की कौरव धावया यादवेंद्र अति उदित साक्षेपी. आणि कौरवांचा नाश करण्यासाठी साक्षात महाविष्णूंनी कृष्ण अवतार घेतला आणि नेहमी उभे राहिले. आणि अर्जुनला ही गीता समजून सांगितली आणि संपूर्ण शत्रूंचा नाश केला. तैसा शंकराचार्य सकळ कोमते छेदितात काळ. ज्याने ज्याने त्या ग्रंथांमध्ये चूक नसताना चुका केल्या होत्या त्या चुका दुरुस्त केल्या.
तैसा शंकराचार्य सकळ कुमते छेदी तात्काळ त्या आचार्यांचे पदकमळ श्रीधर भ्रमरे वंदिले. आणि या ग्रंथलेखानं साक्षात शिवभगवंताच्या चरणाला स्पर्श केला आहे. आणि ते काय बोलत आहेत? जो श्रीधराचार्य टीकाकार त्याशी नमस्कारी श्रीधर. अनेक अतिज्ञानी होता, त्याचे स्मरण केलं. त्या आचार्याचे पदकमळ श्रीधर ब्रह्मरे वंदिले. या ग्रंथकर्त्यानं त्याचंही चरण वंदन केलं आहे, त्याची स्तुती केली आहे. जो श्रीधराचार्य टीकाकार त्यासी नमस्कारी श्रीधर. मधुसूदनाधिक कवींद्र ग्रंथापार जयांचे. जो शृंगारवनीचा विहंग जाण. या जगामध्ये पृथ्वी तलावर महाज्ञानी पुरुष होऊन गेले, ज्याने त्याने आपापल्या बुद्धीप्रमाणे परमेश्वराच्या पाठिंब्याप्रमाणे कृपेप्रमाणे सगळे ग्रंथ लिहून ठेवले. जो जयदेव पद्मावती रमण त्याची काव्य कळा पाहुण पंडित जन तटस्थ. पद्मावती रमण म्हणजे साक्षात विष्णू भगवंतांनी जयदेव या नावानं अवतार घेऊन हे काही पोते पुराणे लिहिलेले आहेत. जो वेदांत क्षीरार्णवीचा मीना जेने विवेक सिंधू रचिला पूर्ण. तो मुकुंदराज गुणनिधान तयाचे चरण वंदिले. ज्यानं मत्स्य अवतारापासून 10 अवतार घेतले अशा जयरामाला म्हणजे साक्षात विष्णू भगवंताला म्हणजे पद्मावती रमणा म्हटलंय. म्हणजे पद्मावतीचं पतीचं नाव काय आहे? ते विष्णूच आहे. तारावया जन समग्र पुन्हा अवतरला. पुन्हा अवतरला. पुन्हा अवतरला रमावर. गीतार्थ केला साचार तो ज्ञानेश्वर जगद्गुरु. आणि ज्ञानेश्वर अवतार हा महाविष्णूंचाच आहे. जो भानुदास कुलभूषण प्रतिष्ठानवासी परिपूर्ण. त्या एकनाथे ग्रंथ संपूर्ण बहुसाल कथेले. आणि एकनाथ महाराजांनी सुद्धा भानुदासाच्या आशीर्वादाने भरपूर ग्रंथ लिहिलेले आहेत. जे चातुर्य राजधानीचे कळसा मुक्तेश्वर मृदगल दास. ज्यांचे ग्रंथ पाहता सुरस ब्रह्मानंद उंचवळे. आणि अशा भक्तांनी लिहिले ग्रंथ पाहून परमेश्वर सुद्धा मनापासून आश्चर्यचकित होतात. जैसा चंडाशुसते जयोमी तैसाच केवळ वामन स्वामी. ज्यांचे श्लोक रचना या भूमी मंडळावरी अपूर्व. जो शांती दयेचे निजधाम ज्याचे ग्रंथ ज्ञान भरित परम. जो निहा सीम ब्रह्मचारी श्रीराम उपासक निर्मळ. जो भजन सरोवरींचा मराळ तो रामदास महाराज केवळ. भक्ती प्रबळ लावी जना. ब्रह्मानंद स्वामीचा बंधू सत्य नाम तयाचे श्रीरंगणात. ज्याची कविता ऐकता समजता अपार जन उद्धरले.
आता सूत समस्त कवीवर अवघे ब्रह्मानंद रूप साचार त्याशी अनन्य शरण श्रीधर द्यावावर ग्रंथाशी. जेवढे संत महात्मे होऊन गेले, संत लोक होऊन गेले, भक्त होऊन गेले, ज्या ज्या कोणी ग्रंथ लिहिले त्या सर्वांना नमस्कार असो श्रीधर स्वामी म्हणतात. रवी कुळी अवतोरण रघुवीर. आणि साक्षात भगवान श्री विष्णू रघुकुळामध्ये त्याने अवतार घेतला आहे. कैसे केले लीला चरित्र धन्य त्या वाल्मिकाचे वक्र कथा पार बोलिला. राम जन्माला याच्या अगोदर 10,000 वर्ष रामायण त्यांनी कसं लिहिलं असेल ते त्यांनाच माहीत आहे. वर्णितास रामचरित्र आतरला वाल्मिक साचार पापे आचरला पार ऐका सादर गोष्टी ते. भरपूर पाप केली, 7 रांजण भरले, प्रत्येकाला मारलं की एक खडा, कुणाला मारलं की दुसरा खडा, असे 7 रांजण भरले होते. तरी सुद्धा देवऋषी नारदांच्या कृपेमुळं त्यांना वाल्या कोळ्याचा वाल्मिक होता आलं आणि हा ग्रंथ तयार करता आला. वाल्मिक पूर्वी द्विजसुत तेजोन्याचार यज्ञोपवित किरात संगे वाट पाडित अति उन्मंत विषयांध. म्हणजे हा वाल्या कोळचा राजाचा मुलगा होता, पण जत्रेमध्ये भटकत चुकला. आई वडील वेगळ्या साईडला राहिले, हा वेगळ्या साईडला गेला आणि एका कोळ्याच्या हातामध्ये सापडला आणि त्यामुळे त्यांना ती सवय लागली. धुरंधर कानन देखता भयभीत होय म्हण पर्वत दरी माझी स्थळ करुणा सपरिवारे वसे ते. आणि बायका मुलांचं कष्ट करून पोट भरत नाही असं दिसून आल्यानंतर त्याने एका जंगलातल्या दरीमध्ये आपली बायका पोरं झोपडी बांधून राहिला, बायका पोरं घेऊन झोपडी बांधून राहिला आणि येणाऱ्या जाणाऱ्याला मारू लागला, धन मिळवू लागला. भोवते 12 गावे पर्यंत पाळती राखो वाट पाडित. 12 गावची माणसं त्या दरीतून जायचे रस्त्यानं. नाही गणित इतर जीवा मत्स्य धरावया लागी बक. ज्याप्रमाणे पाण्यातला मासा बाहेर काढण्यासाठी बघा टपून बसतो त्याप्रमाणे हा टपून बसायचा. बैशे होऊन या सात्विक की मुशका लागी बिढालक बैशे टपत जया परी. ज्याप्रमाणे मांजर उंदराची वाट बघत बसते, कधी उंदरी येते मी कधी धरते, त्याप्रमाणे हा येणाऱ्याची वाट बघत असेल. की अंग संकोच पारधी जपोनी तत्काळ मृग साधी. आणि पारधी लोक असतात, 5 पारधी लोक असतात, हे काय करतात, शिकारला गेल्यानंतर कधी शिकार येते ह्याची वाट पाहत असतात, टपून बसले असतात. जपोनी तत्काळ मृग साधी तैसा वाल्या जीववधी पाप निधी निर्दय. ह्या इतरासारखाच वाल्या कोळीचं टपून बसला असायचा. कधी माणूस शिला मी कधी त्याला मारून त्याच्याकडे धन हिसकावून घेईन. पापाचे पर्वत साचले, पापाचे पर्वत उभे राहिले. जैसे अंत्यज गृहाभोवते पडले ढिग बहुत असतेचे. ज्याप्रमाणे स्मशानभूमीत अनंत हाडकं पडले असतात, अनंत आस्था पडले असतात, मानवाला जाळल्यानंतर त्याच्या आस्था त्या ठिकाणी थोड्याफार राहत असतात. त्याचे ढिगचे ढिग लागले होते आजूबाजूनं, इतकी माणसं मारली होती त्यानं. ऐशे करिता पापाचरण तयाशाले वृद्धपण पुत्र झाले अति तरुण तरी अंग वनन सोडी. ह्या वाल्याचे मुलंबाळ बराबरला आले, पण निकामी न काम करणारे, घर काय ते सोडत नसतात. त्यामुळे ह्याच्यावर बोजा पडला संसाराचा. आणि काय झालं, शस्त्र हाती घेऊन वाल्या मार्ग रक्षित जो बैसला तो अकस्मात नारद प्रगटला पूर्व पुण्य करून या. आणि
कोयता हातामध्ये घेऊन रस्त्यावर बसला. मग तर येणा जाणाऱ्याला मारायचं, एक खडा रांजणात टाकायचा आणि धन घेऊन घरा जायचं, लेकरा बाळांना द्यायचं. ते अशा वेळेमध्ये काय झालं, देवऋषी नारद प्रगट झाले. आणि कशामुळे प्रगट झाले? त्याच्या पूर्व पुण्यामुळं, पूर्व कर्मामुळं ते प्रगट झाले. चंद्रावेशित नक्षत्रे जैशी, भोवती ऋषींची मांदी तैशी, तो पाळती सांगती वाल्यासी, जाती तापसी भोवसाल. ज्याप्रमाणे चंद्राभोवताला चांदणं असावं त्याप्रमाणे रात्रीच्या ह्याच्या भोवतीने किड किर्र करायचे. अशा अंधारामध्ये लपून बसायचा. आणि तेवढ्यामध्ये हे नारद चालले होते. वाटेशी धावून आडवाला शस्त्र उभारून त्यावेळा. आणि त्या देवऋषी माणूस रूपात त्या देवऋषीला पाहिल्यानंतर रस्त्यावरती आडवा येऊन उभा राहिला. दटावून ऋषीचा मेळा उभा केला क्षणभरी. आणि त्यांना उलटसुलट गोष्ट बोलून त्या ऋषींचा मेळा जो होता तो अडवून धरला. की स्वर्ग पंथे जाताने टे, जैसे मपुरी लागे वाटे, कितपे आचरता उद्धटे, काम क्रोध अडविती. पहा, ज्याप्रमाणे यमलोकी जात असताना त्रास होतो किंवा त्याचा काम क्रोध मद मत्सर त्या जाणाऱ्या प्रेत आत्म्याला अडवत असतो. असो वाल्या म्हणे तयाशी, मात्रा न रे मजपाशी, नाही तरी मुकाल प्राणाशी, माझे हस्ते अकाळी. तुमच्याजवळ काय काय आहे ते मला दाखवा आणि मला द्या, नाही तर प्राणाला मुकाल. मग पुढे होऊन ब्रह्मनंदन. ब्रह्मानंद म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाचा मुलगा हा देवश्री नारद. म्हणे ऐके कामुचे वचन, तुझाले वृद्धपण. अरे म्हणले थांब थांब थांब, अरे चोरा वाल्या, तुझा आता म्हातारपण जवळ आला आहे. जर आमची गोष्ट आहे का आम्ही काय सांगतो ते. पापे अपार घडली, की तुझ्याकडून अनंत पापे घडलेत, अपार पापे, त्याला गणतेला इतकं पाप घडले. द्रव्य जोडले तो अपार, झाले दशकृताचे संभार, तुझे पापाशी वाटे कर, कोण आहेत हे विचारे. पर्वतासारखं पाप झालं तुझ्या हातून, आज तुझ्या पापाला कोण वाटे करे आहे का हे विचार. तुझे आले जवळी मरण, यम जेव्हा गांजील दारुण. तुझा मृत्यूजवळ आला आहे, तू मेल्यानंतर तुला यम इतका त्रास देईल त्याचा माप नाही. तेव्हा तुला सोडवेल कोण, पाहे विचारून अंतरे. आणि तो अंतरामध्ये विचार कर, स्वतःच्या विचार स्वतःच्या अंतराला, की तुला त्यापासून कोण वाचवल. दारा पुत्र धन यौवन, मुलं आहेत, बायको आहे, बंधू सेवक आप्त स्वजन, शस्त्रे अस्त्रे चतुरंग सैन्य, नये कामात वेळी. बायका पोरं, धन दौलत, चतुरंग सेना, कोणी त्या आपल्या बरोबर येत नाही, एकटंच जावं लागतं त्या रस्त्यानं. जे जे प्राणी कर्मे करीती, तितकी देव सर्व विलोकिती. जेवढी उजेडात अंधारात जेवढी पाप कर्म केली असतील, पुण्यकर्म केले असतील, तेवढ्याचा हिसाब किताब त्या चित्रगुप्ताच्या लेखणीमध्ये लिहून ठेवत असतो चित्रगुप्त. सकळ तत्वे व्यापन वर्तती, मग साक्ष देते परत्रिते. आणि जेवढे आपल्या हातून काय माणसं की मेले असतील, काय जनावरे मेले असतील, पशुपक्षी मेले असतील, तेवढे त्या ठिकाणी प्रगट होत असतात आणि आपल्या समोर ते बोलत असतात, ह्यानं असं केलं आमच्याबरोबर, त्यानं तसं केलं आमच्याबरोबर. यमपुरीस चित्रगुप्त पत्रे काढून वाचित, मग त्या सारिका दंड करीत, कोण तेथे सोडविल. आणि जसं पाप असेल तसाच ते दंड लावतात. आणि तर मला
मारहाण करत असतात, दंड भोगण्यास पात्र करत असतात, उभे करत असतात. जो पुण्यपंथे न चाले नर, निंदी तीर्थयात्रा समग्र, त्या ताम्रभूमी तप्ता पार, तीवर चालविते हळूहळू. आणि ज्यावेळी आपण पुण्यमार्गाकडं वाटचाल करत असतो नर नारी, त्या टायमाला कुणी कुणाची निंदा करू नये, तीर्थयात्रा विशेष पार पाडावी नाही, तर त्याला ताम्रभूमीवरून तप्ता पार म्हणजे विस्तवासारखी भूमी असते चटके देणारी, त्या भूमीवरून चालवलं जातं. जे परोपकार न करते, त्याशी असे पत्रावर हिंडविती. जे जीवन परोपकारी नाही अशा माणसांना सुद्धा त्या विस्तवातून फिरवत असतात. इकडून तिकडे शस्त्रे टोचती, कोण सोडवील त्या स्थाने. आणि इकडून तिकडून भाल्यावरचे जे टोचवतात भाल्यावरचे ते वेगळेच, आणि त्यामुळे मोठ आक्रम धरून रडत असतो, मोठमोठ्यानं रडत असतो, पण सोडविणारा त्या ठिकाणी कोणीही नसतो. म्हणून बाबांनो रे, भक्तिमार्ग निर्माण करा आणि भक्ती करा परमेश्वराची. तप्त लोहाचा स्तंभ दारुण, लोखंडाचा उंच असा खांब असतो आणि त्याला अशी वरती चोच असते अशी धारबाज, आणि काय करतात त्याला हे गरम करतात. तप्त लोहाचा स्तंभ दारुण, त्याशी भेटवती नेऊन, देव दिजा जो न करी नमन, त्याशी जाण हीच गती. जो रोज भगवंताला दर्शन घेत नाही, भगवंताला हात जोडत नाही, भक्ती करत नाही, अशा माणसांना ह्या लोखंडी जमिनीवर तापलेल्या जमिनीवर चालायला लावतात आणि लोखंडाच्या पुतळ्यांना भेटी द्यायला लावतात. संतासी देखो न शके अपवित्र, त्याचे रागे गीत फोडती नेत्र. आणि संत महात्मे येतात, त्यांच्या पाया पडावं, त्यांचं गुण गावं, नाही तर त्या ठिकाणी मृत्यू पावल्यानंतर त्या ठिकाणी गिधडं वगैरे येतात आणि आपले डोळे फोडतात. जो कीर्तन स्मरण न करी अनुमात्र, जीवा तोडते सांडसे. आणि सांगितलं जे कीर्तन करत नाहीत, ऐकत नाहीत, जे पोथीपुराण वाचत नाहीत, ऐकत नाहीत, त्यांच्या जिभेला सांडशीनं तोडलं जातं. देव ब्राह्मण सांडुनी, जो षड्रस शेवी पाप खाणी. देवाना ब्राह्मणांना न चालता जो स्वतःच षड्रसांना म्हणजे पाचे पकवून खातो, काय होतं त्याला त्याप्रमाणे त्याशी तप्त कळे माझी जेतेला, त्यात तळे ते तत्काळ, कोण सोडवेल तेथे. काय काय माणसं सुंदर आणि चांगलं खात असतात, पाचशे पकवानं रोज खात असतात, पण गोरगरीबाला देत नाहीत किंवा नैवेद्य सुद्धा भगवंताला दाखवत नाहीत. कधी नाही मिळलं गाठगाठ गिळलं, अशी ह्या मानवाची परिस्थिती आहे. म्हणून बाबा नोरे, परमेश्वर स्मरण करा, जेवताना सुद्धा त्या परमेश्वर स्मरण करा. जे साधू संताशी पिडती, त्यांचे अंगाची साले काढती. जे साधू संताला त्रास देतात त्यांच्या अंगाचे चमडे काढले जातात. जे गुरुद्विजा तीर्थे अवेरती, त्यांचे तोंडी घालते नरक मूत्र. आणि जे गुरुनं वाईट बोलतात, गुरुची नालस्ती करतात, त्यांच्या तोंडामध्ये नरक आणि मूत्र टाकत असतात. ते धर्म वाट रोधून हरती जन. काय काय बघा, चांगल्या मार्गाला माणसाला जाऊन देत नाहीत. त्यांशी कुंभी पाकी घालून, खाली चेतविती कृशान, माझ्या क्रंदोनी झरफळती. ज्याप्रमाणे माणसाला बघा मृत्यू पावल्यानंतर शहरामध्ये काय करतात, ते लोखंडाच्या मिष्टीमध्ये घालतात आणि जाळून टाकतात. त्याप्रमाणे तिथंही केलं जातं. पण त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मृत्यू पावलेला असतो आणि त्या ठिकाणी आपण जिवंत असतो. कारण ह्यातून बाहेर निघाल्यानंतर ह्या आत्म्याला पुन्हा मृत्यू नाही. मृत्यू हा देहाला आहे, आत्म्याला नाही. आत्मा अमर आहे, पण तो देह सोडत असतो. पण त्या ठिकाणी
अमर असा ध्येय, अमर असा जीव आणि अमर असा ध्येय असतो आणि त्या ठिकाणी त्याला मृत्यू प्राप्त होत नाही. आणि जरी झाला तरी त्याला पुन्हा पुन्हा देव उभं करतात. लोहदंड करुणी तप्त कानी खोविती मधुता जो नायके हरिकथामृत गती निश्चित त्याशी. काय सांगितलं? जे हरिकथा ऐकत नाहीत त्यांच्या कानामध्ये लोखंडाच्या तापल्या सळया घालतात. ऐशे बोलता नारद ऋषी अनुताप झाला त्याचे मानसी वेगी आला निज सदनाशी श्री सुताधिकाशी पुसदसे. आणि उपदेशामुळं ह्या पारध्याचं मन, ह्या वाल्याचं मन डगमगलं, मनाला पश्चाताप झाला. मी तर ह्याच्या उलटच सगळं करतोय, मग मलाही मिळेल असा त्रास होणार असं त्याच्या मनामध्ये त्याला वाटलं. आणि काय झालं? पापे घडाली मज लागी कोणी होता काय विभागी. अरे माझ्याकडून पाप भरपूर झाले, होतात पाप, याला कोण भागदार आहे का? तव ते म्हणत्या मुचे अंगी न लगती पापे सर्वताही. म्हणजे तुम्ही काय केलं याला, ह्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. आमचं काम आहे करायचं आणि खायचं, आणायचं काम तुमचं आहे. ती पाप पुण्य तुम्ही पहा, आम्हाला त्याची आवश्यकता नाही. आम्ही भाग्याचे वाटे करी यथार्थ पापे तुझी तू भोग समजता. वाल्या झाला सद्गतीता म्हणे कैसे आता करावे. तो आणलेला आम्ही खायला तयार आहे, परंतु तू काय करून 4 रुपये मिळवतोस हे आम्हाला पाहायची गरज नाही. आणि तुझ्या पापाला आम्हाला धन्य व्हायची काही गरज नाही. तुझं पाप भोग. असं ऐकल्यानंतर माघारी फिरल्याने काय म्हणतात मनामध्ये? हा नरदेह उत्तम पूर्ण. हा नरदेह सगळ्यात उत्तम आहे. केवळ भगवत प्राप्तीचे कारण. ह्याच जन्मामध्ये फक्त भगवत प्राप्ती होते, म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करता येतं. मी आत्महित न करुण बुडालो की अंधमती. आणि मी विचार न करता वाईट वागत राहिलो आणि ह्या पापाच्या डोहामध्ये बुडून गेलो. पुण्यक्षेत्र सरसाविले ते कनक बीज पेरिले कनकाचे ताट घडले त्यात वाढले तृण बीज. भगवंतानं समोर ताट ठेवलंय पाचपकांचं, पण मी ती न खाता त्यात सगळी माती मिसळली आणि आयुष्याची माती करून ठेवली. सुदारस कुंभ दैवे जोडीला. अमृताचा गट सापडला, परंतु तो नेऊन उकिरडा ओतीला. आणि त्याचं वर्मन जाणता त्याला उकिरड्यामध्ये नेऊन ओतला. फोडून घातला पायरी सा भाग्ये. आणि ते फोडला आणि कुठं पायरीमध्ये रचला. सुरभी शोधित आली घर तिशी मारुणी काष्ट प्रहार. अभाग्य घातली बाहेर तोच प्रकार मज झाला. माझ्या घरी साक्षात गाय माता आली, कामधेनू माता आली, पतीला मारून मी हकलून दिली आणि माझं भाग्य मी माझ्यावर ओढवून घेतलं. तसा प्रकार झाला. बळे कल्पवृक्ष तोडून वाढविले कंटक वन. कल्पवृक्ष झाडं तोडली आणि बाबलीची झाडं लावली. राजहंस दवडून दिवा भीत पाळले. राजहंसानं पळवून लावलं आणि काय काय पाहिलं? ते वटवाघूळ पाळले. रंबा तोडून महामूर्खे हरकी वाढविल्या सकौतुके. आसंडोने सतेज मुक्ते शिक्तारळ भरेली. मी किती महामूर्ख असेल म्हणले. सद्गदत कंठ सद्गदित झाला आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागले. भगवंताला साष्टांग नमस्कार घातला आणि काय म्हणतात? तन मन धने शरण्य स्वामी तुझ मी आलो शरण. तू कृपेची नौका करुण तारे मज अगसागरी. म्हणले हे
देव ऋषी, मी तुम्हाला शरण आलो, सर्व लोकांना शरण आलो. आता मला तारा, ह्या पापाच्या सागरातून मला मुक्त करा. महाराज तू धनवंतरे, माझा भवरोग दूर करी. जळतो या वनया भीतरी, मेघ झडकरे वर्षे तो. म्हणले महाराज धन्वंतरी, साक्षात महाविष्णू, तुम्ही माझा रोग दूर करा. मी आता आतल्या जळू लागलो आहे. पडलो पडलो मायेचे, मायेचे मेळी पंचभूते मज झोंबली. वासना विवशी गळा पडली, कदा काळी सोडिना. आणि आता म्हणले मी यातून बाहेर निघू पाहत आहे, पण आता मला कोण सोडेल ह्यातून. देह बुद्धी ढाकीना, देह बुद्धी डांकिन, ममता सटवी दारुण. लोभ झोटिंग एक क्षण, मज मज घेऊन दे. आणि हा तुमचा उपदेश ऐकल्यापासून मला आता हे जग सोडून जावं असं वाटत आहे. ह्या सगळ्यांना सोडून जावं असं वाटत आहे. क्रोध महिषासुर दारुण, काम वेताळे झळपिले पूर्ण. तृष्णा मायराने अनुदिन, सर्वदा न सोडी. आता मला तुम्ही ह्यातून तारलं पाहिजे. मला ज्ञानोपदेश केला तुम्ही, आता तुम्ही मला ह्यातून पुढचा चांगला मार्ग दाखवा. मला यमलोकी जायचं नाही, त्रास सहन करायचा नाही. झालो मी अत्यंत क्षीण, पंचाक्षरी तू ब्रह्मनंदन. सकळ भूते टाकी जाडून, म्हणून चरण धरिले. माझ्या सर्व पापाचा नाश करा असं म्हणून त्याने देवऋषी नारदांचे चरण धरले, म्हणजे पाय धरले. आणि काय म्हणू लागले, अष्टभावे झाला सद्गतिता. साष्टांग नमस्कार घातला, त्यांच्या पाया डोकं ठेवलं. आणि काय म्हणतात, मग म्हणी विचारी ब्रह्मसुता. रोग पाहुणे वैद्य निश्चित, दिव्य मात्रा काढी जेवी. आणि देवऋषी दादाने विचार केला की आता ह्याला शिष्य बनवून घेणं गरजेचं आहे, ह्याच्यावर वरदहस्तात ठेवणं गरजेचं आहे. म्हणे हा अनधिकारी परम, मरायचे सांगे नाम. म्हणे हे चितूप जपे सप्रेम, मुख्य वर्म जानपा. बघा काय मंत्र दिला. म्हणले आता तो राम राम तुला म्हणता येणार नाही, एवढं पाप झालं तुझ्या मुखातून. तुझ्याकडून एवढं मोठं पाप झालं की तुला राम राम म्हणता येणार नाही, म्हणून तू मरा 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 म्हण, म्हणजे शेवटी राम राम येईल. ते जीवन नाम जपत, तेथेची बैसला ध्यान असत. अंगावर वारुळ वाढत, ध्वने उमटत आतोनी. ते मरा मरा नामस्मरण करत बसल्यानंतर अंगावर ते वारुळ वाढलं आणि आतून आवाज येऊ लागला. काय आवाज येऊ लागला, टोन पियाचा वृक्ष झाला. म्हणजे जसं लहान रोपट्यात झाड होतं त्याप्रमाणे तो नारद भाऊ काळे पातला. आणि त्याच वेळी देवऋषी नारद पुन्हा आले. त्या तरुवरा खाली उभा राहिला, श्रवणी ऐकला नामघोष. आणि त्या वारुळाच्या बाजूला जे झाड उभं राहिलं होतं भलं मोठं, त्या झाडाखाली उभं राहून तो नामघोष ऐकू लागले. कोणता नामघोष, तर त्या पारद्याच्या मुखातून येणारा, त्या वाल्याच्या मुखातून येणार नामघोष ऐकू लागले. श्रवणे ऐकिला नामघोष, वारुळाची छिद्रामधुनी, रामनामाची मधुर ध्वनी. चातुर्य समुद्र नारद मुनी, जाणले मने वृत्त सर्व. आणि श्रीराम 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 असं त्या वारुळामधून शब्द ऐकू येऊ लागले. आणि ते देवऋषी नारद ऐकत राहिले. आणि मनाला काय म्हणतात, मग उकरून या वारुळ. नंतर देवऋषी नारदांनी वारुळ उकरलं. मग उकरून या वारुळ,
बाहेर काढला तो पुण्यशिळ, वर्म कळा रगडून तत्काळ सावध केला ते धवा. आणि त्या वरळातनं बाहेर काढल्यानंतर त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्याला अशक्तपणा नुसते अस्थिर राहिलेल्या त्याच्या अंगशराच्या नुसता सापळा राहिला होता, त्याला पुन्हा पहिल्यासारखं धष्टपुष्ट बनवलं. अशी कृपाछाया देवऋषीनाथांनी त्याच्यावरती केली. जैसा भूमीवरी अर्क उतरला आणि इतका सुंदर दिसू लागला की जसं पृथ्वीवरती सूर्य भगवान उतरले आहेत. तैसा श्री गुरु नारद देखिला, धावोने चरण कमळा लागला, पापाचा झाला संहार. आणि व्यवस्थित त्याला केल्यानंतर तो देवऋषीनाथाकडे पाहू लागला आणि त्याला आनंद झाला आणि त्याने त्यांचे पाय धरले देवऋषीनाथांचे. नाम जपता श्रीरामाचे, दोष गेले अनंत जन्माचे, जैसे पर्वत तृणाचे, अग्निसंगे भस्म होती. आणि रामनामामुळं मरा मरा म्हणता म्हणता राम राम मुखात येऊ लागलं आणि त्या रामनामा जपामुळं त्या पापाचा नाश झाला. पापे जळावया समस्त, नाम माझी प्रताप बहुत, नामाचे निन जळे निश्रित, ऐसे पाप नशेची. परमेश्वरचं नाव घेतल्यानंतर एखादं पाप जळत नाही असं पापच नाही दुसरं, सगळ्या पापाचा नाश होत असतो. वाल्मिकी केली जी पापे, ती भस्म झाली नाम प्रतापे, नामा पुढे अनेक तपे, तुझ्या ऐशे जाणजे. आणि नामस्मरणामुळं सगळ्या पापाचा नाश होतो. नामा पुढं कुठलंच पाप थांबत नाही. जैसा पर्वत होता संदीप्त, मृगा द्विजगणन राहती तेत, तैशी नामाग्नेने समस्त, पापारण्ये भस्म होती. जिथं जंगल नसेल तिथं हरणही थांबत नाहीत आणि बाकी पशुपक्षीही थांबत नाहीत. जैशी स्वप्ने घडली दुष्कृते, जैशी स्वप्ने घडली दुष्कृते बहुत, जागृती अवघी मिथ्याभूत, तैसे राम नामे समस्त, पाप समूह भस्म होती. बघा, स्वप्नामध्ये स्वप्न पडतात, वाईट पडतात, चांगली पडतात आणि कधी म्हणला आनंद होतो, कधी म्हणला वाईट वाटतात, कधी म्हणला दुःख भोगावं लागतं स्वप्नामध्ये सुद्धा. तर जाग झाल्यानंतर तसं काहीच नसतं. त्याप्रमाणे तोवरी तमाची दाटणी, जो नकोवे वासर म्हणेन, तोवरीच मद की जे वारणीन, जोवरी सिंह देखिला नाही. जोपर्यंत सूर्य उगवत नाहीत तोपर्यंत अंधार नाहीसा होत नाही आणि सूर्य उगवल्यानंतर अंधार हा नाहीसा होतो. सिंधू गरजे तोरीच पाही, जो कलशोद्भ देखिला नाही, तोरी भूतांची परमघाई, जो मंत्रवादी न देखिला. बघा, सूर्य उगवला की भूतांचं राज्य संपतं, नाहीसं होत असतं. सूर्य उगवत नाही त्यांच्या उड्या उड्या असतात, पण सूर्य उगवल्याबरोबर ह्या पिशाच्यांचा नाश होतो, म्हणजे ते गुप्त होतात. तोर भूतांचे परमघाई, जो मंत्रवादी न देखिला. जोपर्यंत एखादा मंत्री मिळत नाही त्यांना बांधणारा, तोपर्यंत ते एखाद्या अंगामध्ये घुसून उड्या मारत असतात. तोवरीच पापांचा संभार, जो नामी न धर्याधर, नाम प्रताप अद्भुत थोर, तरला साचार वाल्मिक. आणि या रामनामामुळं, रामनाम घेतल्यामुळं वाल्मिक तरलेला आहे. वाल्मिक म्हणे गुरुनाथा, जरी कृपा कराल सर्वथा, तरी राम चरित्र कथा सविस्तर करेन मी. तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर मी रामकथा लिहू शकतो. प्रभो ऐशा ऐकता नारद मुनी, परम संतोष लांता करणी, वरद हस्ता ठेवून मूर्ध्वनी, वदला ते श्रवणे आकर्णी जे. आता बघा ते काय सांगतात ते ऐका. साठी सहस्र वृषावरी, विष्णू अवतरेल दशरथ उदरी. किती 10 ते 12 वर्षांतर विष्णू या पृथ्वीवर येईल. त्यावेळी तो कोणता अवतार धरील? सहस्र वृषावरी विष्णू अवतरेल दशरथ उदरी, तयाचे तो भविष्य करीन, शतकोटी सविस्तर. किती? शतकोटी रामायण लिही. 10 ते 12 वर्षामध्ये शतकोटी रामायण लिही, असं मी आशीर्वाद देतो, तो लिहिशील असं.
जन्म कर्म लीला सर्वं जे जे तू वदशील भाव तैसाच वर्तेल राघव अवतार ठेव अभिनव पै. जसा तू लिहिशील त्याप्रमाणच राम या जगामध्ये वाटचाल करेल. शतकोटी ग्रंथ वाल्मिकी निर्मिला सुरसरस दिव्य होतीला ती लोकाशी कलह लागला व्यवहार गेला शिवापाशी. आणि हे शिवापर्यंत पोचला. परमचतुर कैलासनाथ तिठाई समान वाटिला ग्रंथ शेवटी दोन अक्षरे उरली यथार्थ कंठी धरली उमावरे.